शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलाला चुना लावण्याचा प्रकार एका रात्रीत दर्यापूर तालुक्यात सुरू असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रेती तस्करांमध्ये घट तर नाही उलट वाढ होताना दिसत आहे। या रेती तस्करांमुळे अनेक गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ होत आहे। दर्यापूर तालुक्यात वाळू माफियाने चांगलाच धुमाकूळ घातला असून दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीत येणारे रस्तमपूर नदी पात्रातून ग्राम लोतवाडा येथे रेती ट्रॅक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अशा कित्येक व्हिडिओ क्लिप ह्या तहसीलदार व येवदा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला पाठवल्या, परंतु अद्यापही कुठलीच त्यांनी ठोक कार्यवाही केली नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांनी केला आहे। या संदर्भातली ठाणेदार व भीमराव कुराडे यांच्यामधली कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे। नमस्कार साहेब, मी भीमराव कुराडे बोलतो लोतवाडा। हा बोला साहेब, माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायचं कारण काय? हा मी भीमराव कुराडे बोलतो लोतवाडा, माझा नंबर तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला, माझी अशी कोणती चूक झाली? चूक झाली असं काय, त्याच्यात काही हे नाही आहे। मग ब्लॅकलिस्ट मध्ये का टाकला? हा ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकला तुम्ही माझा। हॅलो, मी रात्री बरेच कॉल केले तुम्हाला, पण ते ट्रूक कोण वाजते आणि बंद पडते। बोला ना देशमुख साहेब। हा बोला ना, म्हटलं ट्रूक कोण वाजते, मला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून दिलं तुम्ही। आणि मलाही नाही माहित कसं काय आहे ते। मी बरेच कॉल केले, रात्री कॉल केले, तुम्ही रिसिव्ह नाही करत। एवढं रेतीची रातभर इथं ट्रॅक्टर चालू असतात आणि ते स्वतः बोलतात की आम्ही ठाणेदार साहेबांना 25,000 रुपये हप्ता देत आहेत, एवढं खुलेआम बोलतात। काय म्हटलं? ते जे इथे ट्रॅक्टर चालतात अवैध आमच्या गावात। आता रात्री तुम्हाला मी खबर दिली, मेसेजही पाठवले की तुम्ही रात्री या, तुम्हाला 2-4 ट्रॅक्टर पकडले जातात रतनपूरच्या नदी पात्रातून। हा तर तुम्ही मला जर आज कॉन्टॅक्ट केला, मला कॉल करा, मी रात्री तुमचे ते कोणाला कॉन्टॅक्ट करणार नाही। मला माझी कारवाई करता येते, मी कारवाई करील। मी माझ्या पद्धतीने कारवाई करील। कोणी सांगितलं म्हणून मी कारवाई करणार नाही। मला कारवाई करता येते, मला कोणी सांगायची आवश्यकता नाही। मी करू शकतो कारवाई, कोणी नाही सांगितलं तरी करू शकतो। मग रात्री तर मी मेसेजही पाठवले, तुम्ही रात्री जर 2-4 ट्रॅक्टर पकडले। मला कुठलाच कोणाचाच मेसेज मिळाला नाही। मी साहेब, मला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला ना तुम्ही। मी टाकलं असेल तर माझा वैयक्तिक फोन आहे ना हा। मग ऑफिशियल कोणता आहे सांगा ना साहेब? ऑफिशियल फोन नाही आहे, डायल 112 ला कॉल करायचा। 112 ला कॉल केला तर सर्वांनाच माहिती होते, मग ते ट्रॅक्टरवाले सतर्क होतात। मग आता मी सतर्क होतात तर मी त्याला काय करू शकतो? आता माझ्यावर आम्ही आता शासकीय काम करून राहिलो, तर शासकीय काम करताना शासकीय यंत्रणेचाच वापर करू ना। हो ना, मग शासकीय नंबर तर सांगा, क्रमांक, मला मोबाईल नंबर, लँडलाईन नंबर की डायल 112। 112 वर सर्व हुशार होता साहेब। नाही, डायल 112 वर कोणी हुशार होत नाही, काही होत नाही। माझ्यावर पहिले आता कसं आहे, गंभीर प्राणघातक हल्ला झाला होता या रेतीच्याच प्रकरणात। माहिती दिल्यामुळे मी रेतीच्या प्रकरणात महसूल विभागाला लाखो रुपयाचा महसूल कमावून दिलेला आहे। महसूल विभागाला का नाही करत तुम्ही? मी तहसीलदार साहेबांना पण माहिती देतो। तहसीलदार साहेब म्हणतात ठाणेदार साहेबांना सांगा, ते रात्रीभर ट्रॅक्टर चालू असतात, इथं काहीच नाही ना अंकुश। त्यांनी आम्हाला सोबत घेऊन कारवाई करायला पाहिजे ना। आता सोबतही घेऊन कसे करतील साहेब? आता सर प्रत्येक ट्रॅक्टरवाला म्हणते आमचं काहीच होत नाही। आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्या एखाद्या घरात जर दारूची पावटी असेल तर तुम्ही पकडता, आणि एवढा मोठा ट्रॅक्टर रात्रभर चालता तर तुम्ही पकडत ना। म्हणजे माझा संशय बाळगतो याच्यानं। तुम्ही काही म्हणा साहेब, मला काय कसं आहे, एखाद्याच्या घरात पेटी असेल। मलाही खूप संशय आहेत की पोलिसांचा गैरफायदा घेऊन तुम्ही पण बाकीचे काम करू शकता म्हणून। मी कोणता जर गैरफायदा, कायदा आहे, कायद्याच्या कोणीच मोठं नाही। आम्ही तेच म्हणतो ना, कायद्यापेक्षा माझा कायद्यावर विश्वास आहे, माणसावर नाही। हा, तर मग आम्ही पण तेच म्हणतो, कायद्याचं पालन करणारा माणसावर साहेब। जशा गोष्टी तुम्हाला कानावर येतात तशा आम्हाला पण कानावर येतात। माझ्या विरोधात तुमच्याजवळ कंप्लेंट आली, काही आले, पुरावा आला तर माझ्यावर जरूर कारवाई करा। हा, तर तुम्हालाही आमच्या विरुद्ध काही कंप्लेंट आली किंवा काही पुरावा असेल तर तुम्ही आमचं नाव घ्या ना। तुम्ही कसं माझं नाव घेताय? तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकला साहेब, माझ्यावर कधी प्राणघात। अरे माझा वैयक्तिक नंबर आहे, माझा वैयक्तिक नंबर आहे साहेब। तुम्ही माझा वैयक्तिक नंबर आहे हा काही शासनाने पुरवलेला नंबर नाही आहे कोणी। मला शासनाचा नंबर देना साहेब, मला शासनाने पुरवलेला नंबर सांगितलं ना, आता सांगितलं की